तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतर आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची मुलगी वैभवी देशमुख ही सुद्धा रस्त्यावरती उतरली आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका वैभवीने घेतली आणि ही भूमिका तिची आजही कायम आहे। याच वैभवीची आजपासून 12वीची परीक्षा सुरू होती आहे। एकीकडे घरामध्ये दुःखाचा डोंगर आहे, न्यायासाठी लढा सुरू आहे, तर याच अवस्थेत दुसरीकडे बोर्डाची परीक्षा सुद्धा आहे। त्यामुळे हे दुहेरी आव्हान आहे आणि या दुहेरी आव्हानाची कसरत आता वैभवीला करावी लागते। दरम्यान वैभवी देशमुख आज 12वीचा पहिला पेपर देण्यासाठी घरामधून निघाली आहे। वैभवी देशमुख आहे, ती आज परीक्षेला जाते आणि पहिला पेपर आहे। आपण बघतो की गावातील इतर मुली, तिच्या वर्गातील सगळी मुलं सोबत आहेत। तर या काळामध्ये ज्या मसाजोगकरांनी तिला साथ दिली त्याच मसाजोगमधले हे पालक आहेत जे त्यांच्या मुलीसोबत वैभवीला सुद्धा परीक्षेसाठी पाठवत आहेत। आज इंग्रजीचा पेपर आहे। जवळपास इथून 60-70 किलोमीटर अंतरावर असलेल्या जामखेडजवळच्या महाविद्यालयामध्ये तिचं ॲडमिशन आहे आणि त्याच महाविद्यालयामध्ये परीक्षा देण्यासाठी वैभवी आता निघाली आहे। खरं तर 2 महिन्याच्या एका कठीण काळानंतर, कारण यापूर्वी ज्या बाबांनी त्याच्यासाठी स्वप्न बघितलं होतं की तिला डॉक्टर करायचं होतं आणि त्याच डॉक्टरकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवी आता तयार झाली आहे, सज्ज झाली आणि आज ती तिच्या आयुष्यातील पहिल्या 12वीचा पेपर देते आहे, ज्यासाठी बघतो की तिच्या मैत्रिणीसोबत आहेत आणि हे सगळे मसाजोगचे नागरिक आहेत किंवा या मैत्रिणी ज्यांनी तिला यापूर्वी धीर देण्याचा प्रयत्न केला। तीच वैभवी आज 12वीच्या परीक्षेला सामोरं जात आहे। गोविंद शेळके, ABP माझा, मसाजोग। तर वैभवी आता परीक्षेला निघालेली आहे आणि परीक्षेला जाण्याच्या आधी तिच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। वैभवी देशमुखचा आज पहिला पेपर आहे, 12वीची परीक्षेला सुरुवात झाली आहे आणि ही परीक्षा देण्यासाठी वैभवी निघाली आहे। वैभवी, करतो तुला बेस्ट ऑफ लक। तुझ्या आयुष्यातील एक कठीण काळानंतर तू परीक्षेसाठी तयार झालीस। आज तुझा पहिला पेपर असणार आहे, पण तयारी कशी झाली? कारण ह्या 2 महिन्यामध्ये आम्ही अगदी तुझ्या सोबतच होतो, पाहत होतो की वेगवेगळ्या पातळीवरती तुला लढावं लागत होतं आणि हे करून परत तुझ्या परीक्षेसाठी तू तयार झाली आहेस। अभ्यास झाला का? अभ्यास तर नाहीये झालेला, पण आज हा माझा पहिली टेस्ट आहे की ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नाहीये, त्याचं खूप दुःख वाटतं। पण जे झाले आता मी माझ्या वडिलांना तर आणू शकत नाहीये, फक्त तुमच्या दिलेल्या ज्या शुभेच्छा आहेत त्याच्यावर मी पेपर नक्की देऊन येईन। पण तुझ्या अभ्यासासाठीच तुझ्या बाबांनी तुला घर केलं होतं, काय नेमकं स्वप्न होतं त्यावेळेस? काय चर्चा व्हायची? हेच की मी जर नीटची तयारी करत आहे तर तुला त्याच्यात यश यावं, तू खूप मोठी व्हावी, माझ्या स्वतःच्या पायावर मी उभं राहावे, एवढं त्यांना वाटायचं। तुम्ही त्यासाठी लातूरमध्ये घर केलं होतं? हो। पण या काळामध्ये किती वेळ मिळाला? कारण आम्ही बघतो की 2 महिने झालं अनेक ठिकाणी मोर्चे असतील, आंदोलन असतील, त्या ठिकाणी तुला हजर राहावं लागलं। काही वेळा व्हिजिटर्स, विशेषतः म्हणजे जे घरी भेटायला लोक यायचे सांत्वन करायला, ते पण मोठ्या प्रमाणात होते। वेळ मिळाला? वेळ तर नव्हता, पण थोडं काढून मी थोडी अभ्यास केला। पण तुझ्या बाबाचं स्वप्न होतं ते फक्त तुला पूर्ण करायचं। नक्कीच। काय स्वप्न होतं बाबाचं? मी डॉक्टरचं करत होते म्हणून त्यांना वाटायचं मी डॉक्टर व्हावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं। अच्छा, नक्की बघतो आपण की वैभवी सांगते की तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि डॉक्टरच व्हायचं आहे, कारण तिच्या बाबाचं ते स्वप्न आहे ते तिला पूर्ण करायचं। गोविंद शेळके, ABP माझा, मसाजोग। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।